महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच अनुषंगाने पुढील 2 दिवस महाराष्ट्रात कशा प्रकारे वातावरण असेल याच्याच संदर्भात आपण बातचीत करणार आहोत सुषमा नायर मॅडम यांच्याशी। मॅम, आता आपण जी परिस्थिती पाहतोय त्या अनुषंगाने काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतो तर काही ठिकाणी कमी पाऊस पडतो। मग पुढील 2 दिवस कसं वातावरण असणार एकंदरीत महाराष्ट्रात? काल बंगालच्या जे उपसागरावर डिप्रेशन निर्माण झालेलं होतं ते आज सकाळी दक्षिण ओडिशा कोस्ट पार करून गेलं आहे आणि हे सिस्टम पुढे सरकत आहे, पश्चिमेकडे सरकत आहे। म्हणून आज सुद्धा मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांना आम्ही ऑरेंज अलर्ट ठेवलो आहेत आणि पूरची पण शक्यता आहे परभणी, हिंगोली, नांदेडला। आणि हे सिस्टम सरकत पुढे येणार आहे आणि जेव्हापर्यंत तो सक्रिय आहे, ॲक्टिव्ह आहे, आपल्याला कोकण किनारपट्टीला पण अलर्ट दिला आहे, ऑरेंज अलर्ट दिला आहे। आणि आजसाठी मध्य महाराष्ट्राच्या पण काही जिल्ह्यांसाठी आम्ही ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि उद्या हे सिस्टमच्या प्रभावामुळे उत्तर कोकणला आम्ही रेड अलर्ट दिलं आहे। मुंबईमध्ये कशी परिस्थिती असणार आहे? मुंबईला कोणता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे? मुंबईला आज आहे ऑरेंज अलर्ट आणि उद्या हे सिस्टम बघून आम्ही रेड अलर्ट संपूर्ण नॉर्थ कोकण, उत्तर कोकणला दिला आहे। 4ही जिल्ह्यांमध्ये रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघरला रेड अलर्ट ठेवला आहे। उद्या शक्यता आहे इफ दिस सिस्टम डज नॉट वीकन आपल्याला एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल 1-2 ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसमध्ये मिळण्याची शक्यता आहे, म्हणून रेड अलर्ट ठेवला आहे। आत्ताच्या प्रमाणे वातावरण आहे महाराष्ट्रात, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। तिथली परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे का या दरम्यान? आजचा दिवस मराठवाड्यात होणार आहे, खूप अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, पण 2 दिवसानंतर स्थिती इम्प्रूव्ह होणार आहे। एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे वातावरण असणार आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याच संदर्भात आपण सुषमा नायर मॅडम यांच्याशी बातचीत केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।